जर का मंडळी तुमची मुलं मेथी खात नसते ना, एकदा का त्यांना अशी लसूण मेथी बनवून द्या. एवढी भारी लागते ना, एकदा का तुम्ही बनवून दिले ना, सारखंच तुम्हाला बनवून मागते. एवढी छान आणि चवीची भाजी आहे. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर लसूण मेथी बनवण्यासाठी या ठिकाणी एक जुडी मेथी घेतलीत मी, स्वच्छ निवडली आणि धुवून ठेवलीत. आणि 2 ते 3 लसूण गड्डा घेतला आहे. त्याला मधोमध आपल्याला लांब सडक कट करून घालायचे. आता लसूण मेथी बनवण्यासाठी भरपूर सारा लसूण आणि मेथी घ्यायची. आता लसूण भरपूर प्रमाणात असला तरच ती भाजी खायला अगदी चविष्ट आणि छान लागेल. एकदा अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छान भाजी होते आणि अगदी सोप्या पद्धतीची. आता मेथी मी स्वच्छ धुवून ठेवलीत आणि त्याला कट करून घालायची. सध्या बाजारामध्ये मेथीचं खूप सीझन चालू आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाज्या नक्कीच त्यांना बनवून द्या. आता मेथीला आपल्याला जेवढं बारीक करते तेवढं आपल्याला बारीक कट करून घ्यायची. आता तव्यावर घ्यायचं आहे. त्यावर मी थोडंसं तेल घालून लसूण आणि मेथी एखादी 2 मिनटं होऊ देणार आहे. आता मी तवावर शिजून घेणार आहे. तुम्ही हवं असल्यास कढईत पण शिजू शकतात. आता भरपूर सारा लसूण लांब सडक चिरून घेतला आहे. तो थोडंसं आपल्याला लालसर झाला. नंतरच त्यावर आपल्याला धुतलेली मेथी त्यात घालून घ्यायची. मेथीचा कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला मेथी शिजून घ्यायची. मेथी पण आपल्याला खूप जास्त शिजवू नका बरं का, नाहीतर खूप चांगली चव जाईल त्याची. अर्धवट शिजवायची मेथी. लसूण आणि मेथी आपल्याला थोडंसं कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला होऊ द्यायचे. अलटून पलटून करून घ्यायचं. येणं का ते भाजी व्हायला पटकन होते, फार जास्त वेळ लागत नाही. आपण जर एकदम मसाला जर लावले ना, मसाला चांगला तेलामध्ये भाजला जात नाही. म्हणून मी आधीच लसूण आणि मेथी थोडंसं फ्राय करून घेणार आहे. खूप जास्त पण नाही, अगदी हलकंसं कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला मेथी होऊ द्यायची. फक्त लसूण आपल्याला लालसर होऊ द्यायचं आहे. आता लगेचच एक वाटण तयार करून घेऊयात आपण. याला वाटण्यासाठी आपल्याला फक्त 2 चमचे इथं भाजलेले शेंगदाणे, भाजलेले 2 चमचे तीळ आणि फुटाण्याची डाळ घेतली. फक्त 2-2 चम्मचच घेतली, खूप जास्तही घेतली नाही. याचं आपल्याला पाणी घालून त्याची वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता मस्त आपलं मसाला इथं तयार झाला आहे. जो भाजीमध्ये घालणार आहे तो. फुटाणा डाळीमुळे भाजीला घट्टपणाही चांगला येतो आणि चवही त्याची चांगली लागते. आता लगेच गॅसवर कढई गरम करायची. त्यात तेल घालायचं. तेल पण मी अगदी थोडंसंच घातलं आहे. त्यात बारीक चिरलेला लसूण घालून घेते. आणि लसूण मेथी बनवत आहे त्यामुळे मी आपण भाजीमध्ये शिजताना पण लांब सडक मेथी शिजून घेतला होता. आणि फोडणीत पण आपला थोडासा इथं मेथी लसूण वापरणार आहे. लसूण, जिरं आणि 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेत. मीडियम साईजचे कांदे आहेत. आणि 1 टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. कांदा लालसर झाला की नंतरच त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे. कांद्याचा कच्चेपणा जाईल, नंतर टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते त्यात घालून घ्यायचे. तर आधीच आपल्याला 1 चमचा इथं हळद घालून घ्यायची, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इथं गरम मसाला आणि 1 चमचा इथं धना पावडर घालून घ्यायची. त्याने आपल्या भाजीला चवही चांगली लागते. जशी ढाब्यावर मिळते त्यापेक्षा भारी म्हटलं तरी पण चालतं. आता जे वाटलेलं वाटण आहे ना, आपण पेस्ट तीळ, शेंगदाणे आणि फुटाण्याचं डाळचं, तो मसाला त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. चांगलं एखादी 2 मिनटं चांगला परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आता मसाला चांगला परतला ना तरच ते भाजीची चव त्यावरती अवलंबून असते. त्यात थोडंसं आपण इथं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे तरी तेल चांगलं सुटेपर्यंत. अगदी किंचित आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पुन्हा मसाला आपल्याला चांगला झाकण ठेवून चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता जेवढा मसाला आपण तेलात परतू तेवढी त्यावर भाजीची चव ती अवलंबून असते. आता त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे एखादी 2 मिनटं आणि नंतर तेल सुटेपर्यंत मसाला हा चांगला होऊ द्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता भाजीला तेलही चांगलं सुटलं आहे आणि मसाला पण चांगला तेलामध्ये परतला गेला आहे. आता जे आपण लसूण आणि मेथी शिजून ठेवलं होतं ते त्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता या भाजीमध्ये खूप जास्तही पाणी करू नका. अगदी घट्टसं भाजी असते, खूप पातळी नाही आणि घट्ट नाही. असं छान असं ग्रेव्हीची भाजी असते ही. तुम्ही भाकरी पोळीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. आता त्यामध्ये मी अर्धा ते 1 ग्लास इथं पाणी घालणार आहे. आत्ता जरी पातळ वाटत असली तुम्हाला, पण शिजल्यानंतर ती भाजी घट्टसच होते. खूप जास्तही पातळ करू नका. अशी ग्रेव्हीची भाजी ठेवा, खूप छान लागतं. अगदी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि एखादी 2 मिनटं चांगली उकळू द्यायची. एकदा अशा पद्धतीने लसूण मेथी बनवून बघा, तुमच्या मुलांना 100% आवडतील. मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडेल एवढी छान भाजी आहे. आता त्यावर मी एक तडका देऊन देणार आहे. थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्यात भरपूर सारा परत पुन्हा एकदा लसूण घातलं आहे. लांब सडक लसूण चिरून घेतलं आहे. 3 ते 4 लाल मिरची घालून घेतली. आता लसूण मिरची चांगलं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आणि जो गरम गरम तडका आहे ना लसूण मिरचीचा, तो पुन्हा आपल्याला भाजीवर तो टाकून द्यायचे. अगदी झणझणीत आपलं लसूण मेथीची भाजी इथं तयार झाली. तुम्ही बघू शकता दिसायला पण अगदी सुंदर दिसते आणि भरपूर प्रमाणामध्ये आपण हा लसूण भाजीचा इथं उपयोग केला आहे. लसूण आणि मेथीचा मस्त आपली लसूणी मेथी भाजी इथं तयार झाली. त्यासोबत तुम्ही भाकरी पोळीही खाऊ शकतात किंवा पुरीसोबत खायची असेल तर तुम्हाला, किंवा पुरी भातासोबत पण ही भाजी तुम्ही खाऊ शकता. अगदी जबरदस्त भाजी. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.